भारतीय तिरंग्याचे जनक पद्मशाली कुलभूषण स्वर्गीय पिंगली व्यंकय्या यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर येथील डॉक्टर प्राध्यापक अजय दासरी यांच्या निवासस्थानी पिंगली व्यंकय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक पुष्पांजली वाहण्यात आली। उपस्थितांनी राष्ट्रध्वजाच्या शिल्पकाराला विनम्र अभिवादन करत त्यांच्या राष्ट्रसेवेचे स्मरण केले। यावेळी अशोक इंदापुरे व ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी पद्मशाली समाजातील अशा थोर महापुरुषांचे आदर्श युवकापुढे ठेवले पाहिजे असे मनोगत व्यक्त करून पिंगली व्यंकय्या यांच्या राष्ट्रकार्यातील योगदानाचा गौरव केला व त्यांना भारतरत्न प्रदान करण्याच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिला। भारतीय राष्ट्रध्वजाचे शिल्पकार, थोर स्वातंत्र्यसैनिक, कृषी संशोधक आणि पद्मशाली समाजाचे भूषण श्री पिंगली व्यंकय्या यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न मरणोत्तर प्रदान करण्यात यावा अशी मागणी पद्मशाली स्टुडंट्स असोसिएशन तसेच महाराष्ट्र तेलुगू महासंघाचे संस्थापक डॉक्टर प्राध्यापक अजय दासरी यांनी महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली। डॉक्टर दासरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की श्री पिंगली व्यंकय्या यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात राष्ट्रध्वजाची संकल्पना साकारून भारताला राष्ट्रीय अस्मितेचे, स्वाभिमानाचे आणि एकात्मतेचे अमूल्य प्रतीक दिले। आज प्रत्येक भारतीय अभिमानाने तिरंग्याला सलाम करतो। हा तिरंगा म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याचा, बलिदानाचा आणि अखंडतेचा सर्वोच्च मानबिंदू आहे। अशा महान राष्ट्रपुरुषाच्या कार्याचा गौरव देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने होणे ही राष्ट्राची नैतिक जबाबदारी आहे। भारत सरकारने सन 2009 मध्ये त्यांच्या राष्ट्रसेवेचा गौरव म्हणून पिंगली व्यंकय्या यांच्या छायाचित्रासह विशेष स्मारक टपाल तिकीट प्रकाशित केले। तसेच सन 2011 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्याचा प्रस्तावही विचाराधीन ठेवण्यात आला होता। मात्र आजतागायत त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही। त्यामुळे 2009 पासून प्रलंबित असलेला हा प्रस्ताव मंजूर करून येत्या 26 जानेवारी 2027 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पिंगली व्यंकय्या यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी आग्रही मागणी डॉक्टर दासरी यांनी केली। देशभरात सुमारे 5 कोटींहून अधिक पद्मशाली विणकर समाज वास्तव्यास असून या समाजासह सर्व राष्ट्रप्रेमी भारतीयांच्या भावना लक्षात घेऊन केंद्र शासनाने हा ऐतिहासिक निर्णय घ्यावा असेही त्यांनी नमूद केले। या कार्यक्रमास डॉक्टर प्राध्यापक अजय दासरी, अशोक इंदापुरे, ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम, यशवंत इंदापुरे, राजू एमुल, गोवर्धन कमठम, प्राध्यापक व्यंकटेश रच्चा, प्राध्यापक व्यंकटेश पडाल यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व पद्मशाली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक व्यंकटेश पडाल यांनी उपस्थितांचे आभार मानले। डॉक्टर प्राध्यापक अजय दासरी यांनी सांगितले की पिंगली व्यंकय्या यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यासाठी महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना सविस्तर निवेदन पाठवण्यात येणार असून आज सन्मान मिळेपर्यंत देशभर जनजागृती करून हा लढा सातत्याने सुरू ठेवला जाईल। राष्ट्रध्वजाच्या शिल्पकाराला सर्वोच्च नागरी सन्मान मिळणे ही केवळ पद्मशाली समाजाची नव्हे तर संपूर्ण देशाची भावना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। आणि त्या ध्वजाची कल्पना, त्याची निर्मिती आणि ज्यांच्या हातातून ज्यांच्या शुभहस्ते झालेलं आहे ते आपले पिंगली व्यंकय्या आपल्या समाजाचे आहेत आणि समाजाने या देशासाठी योगदान दिलं आहे। असा हा राष्ट्रध्वज आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला एक अभिमान वाटावा अशा पद्धतीचा हा राष्ट्रध्वज आहे। विश्वामध्ये या देशाचं नाव कीर्तिमंत होत असताना त्यांचंही नाव कीर्तिमंत व्हावं आणि त्यांच्या या कार्याला आपण अभिवादन करण्यासाठी आपण सर्व इथे जमलेले आहोत। तुम्ही आल्याबद्दल आणि त्याचप्रमाणे प्रत्येक समाज बांधवाची हीच भावना आहे की पिंगली व्यंकय्यांच्या मनात जे काय होतं ते आज तरुण मुलांच्या मध्ये सुद्धा ते रुजावं आणि त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया। आजपर्यंत आपल्या समाजाला कोण असं एक नेतृत्व नाही आहे असं म्हणत होतं आपण, परंतु हे असं नेतृत्व की जगाला त्यांनी दाखवून दिलंय राष्ट्रध्वजाच्या मार्फत। तर अशा नेतृत्वाला आपण पुढे न्यावं आणि त्यांचं कार्यसुद्धा आपण लोकांपर्यंत पोहोचवावं यासाठी तुम्ही आम्ही मिळून सर्वांनी प्रयत्न करूया। मी आणि व्यंकटेश पडाल सर आम्ही दोघांनी सकाळी ठरवलं असं काहीतरी आपण करावं छोटासा कार्यक्रम, पण पुढच्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे विणकर बागेमध्ये किंवा अजून कुठं सार्वजनिक ठिकाणी आपण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया। फक्त हा दिवस महत्त्वाचा आहे आपल्याला, आपल्या मनामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण पोहोचूया आणि त्यांचं कार्य आणि त्यांनी जे जगाला संदेश दिला या राष्ट्रध्वजाच्या मार्फत तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न करूया।
पूर्व काळामध्ये भारताचा झेंडा कसा असावा याबद्दल अनेकाकडून त्याच्याबाबत डिझाईन मागवण्यात आले आणि अभिमान वाटतो आपल्या पद्मशाली समाजाचे पिंगली व्यंकय्या यांनी जो आज आपण जो तिरंगा झेंडा पाहतो त्या संपूर्ण तिरंगा झेंड्याचं डिझाईन आणि ते सुद्धा आधीच असलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्याच्या पाठीमागे भूमिका एकच होती की आपल्या विणकरांचं एक भावना त्या झेंड्याच्या माध्यमातून दिसलं पाहिजे आणि ते ज्या तिरंगा झेंड्यामध्ये तिन्ही रंग वापरण्यात आले त्या तिन्ही रंगाची माहिती आणि ते का त्या रंगाची असली पाहिजेत अशी संपूर्ण कारणमीमांसा त्यावेळेस त्यांनी दिली आणि सर्वानुमते हा झेंडा स्वीकारण्याचा निर्णय झाला. खरं तर आपल्या पद्मशाली समाजाचा असा अभिमान वाटावा असं हे व्यक्तिमत्व आहे आणि आज त्याची जयंती आपण सगळेजण त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना स्मरण करण्यासाठी आलो आणि आपल्याला अत्यंत अभिमान आहे की आज आपल्या देशाचा जो तिरंगा आहे तो आमच्या पद्मशाली समाज बांधवाच्या निर्मितीचा भाग आहे आणि त्यामुळे पद्मशाली समाजाचं नाव अनादी काळापासून आहेच पण तिथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तिरंगाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर आणि जगभर पद्मशाली समाजाचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जाईल. आपण त्यांना आज स्मरण करत असताना मी खरं तर दासरे सरांना धन्यवाद देतो की हल्लीच्या पिढीला पिंगली व्यंकय्याबद्दल फारशी माहिती नाही आहे परंतु त्याचं विस्मरण होऊ न देता त्यांनी आज कार्यक्रम आयोजित केला आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी पाचारण केलं. एक कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं केला त्याबद्दल मला खरं तर दासरे सरांना धन्यवाद द्यायचे. पाऊस असताना सुद्धा वाटलं होतं की कार्यक्रम होईल का नाही पण त्या निसर्गानं सुद्धा कृपा दाखवली आणि आपल्याला त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा क्षण आपल्याला मिळाला. मी पुन्हा एकदा त्यांना आदरांजली वाहतो. संपूर्ण विश्वात पद्मशाली समाजातील प्रत्येकाला अभिमान वाटावा अशा पद्धतीनं अविस्मरणीय निर्मिती ज्या महानुभावाच्या संकल्पनेतून या भारत देशाच्या राष्ट्रध्वजाच्या माध्यमातून झालेला आहे असे आपल्या पद्मशाली समाजाचे वंदनीय पूजनीय गुरुवर्य आदरणीय पिंगली व्यंकय्या गारू यांच्या कल्पनेतून त्यागाचा प्रतीक हरित क्रांतीचा प्रतीक आणि शांतीचा प्रतीक अशा वेगवेगळ्या भावांचा हा संगम असलेला तिरंगा आज आपल्या पद्मशाली समाजाच्या महानुभावाची निर्मिती असल्याचे सांगत असताना आपल्या सगळ्यांचे हूर अक्षरशः अभिमानाने भरून येतो. अशा या महानुभावाची स्मरण यापुढे सुद्धा पुढच्या पिढीने करावा यासाठी एक अध्यापाठ आज आमचे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर प्राध्यापक अजयजी दासरी सर यांच्या संकल्पनेतून आज हा जो काही सोहळा या ठिकाणी भरतो आहे आणि त्यानंतर आज आमचे गुरुवर्य आदरणीय अशोकअण्णा इंदापुरे साहेब यांनी त्यांच्याबद्दल जी काही कीर्ती सांगितलेली आहे ही कीर्ती पुढच्या पिढीला सुद्धा पोहोचावं यासाठी आपण सर्वांनी एक दिलाने प्रयत्न करूया आणि त्यांच्या चरणी आज आपण नतमस्तक होऊया इतकेच माझी भावना व्यक्त करतो. आदरणीय गुरुवर्य असे पिंगली व्यंकय्या गारू यांच्या जयंतीनिमित्त छोटेखानी या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एका फोनद्वारे तुम्ही या ठिकाणी आलात आणि समाजाप्रती आपल्याला किती अभिमान आहे हे दाखवून दिलात आणि अशाच प्रकारे आपण समाजाचे जे आदरणीय व्यक्तिमत्व आहेत त्यांचं आपण जर अशा कार्यक्रमातून आठवण म्हणून काहीतरी कार्यक्रम केलं की पुढच्या पिढीला आपल्या समाजामध्ये जे चांगले व्यक्तिमत्व होऊन गेलेले आहेत त्यांचं एक आदर्श असं पाठ आपल्याला निर्माण करता येईल. त्यासाठी आपण अशा व्यक्तिमत्वांची खूप मोठ्या प्रमाणात साजरा करूया पुढच्यापासून. तर तुम्हा सर्वांना आपल्या सर्वांना मी या ठिकाणी आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि कार्यक्रम या ठिकाणी